तर सुंदरपैकी असे सैतूत लागलेले आहेत. सैतूतच्या झाडाला सत्तू तर खूप गोड असते. तर हे त्याची टेस्ट तर ना अप्रतिम अशी असते. तर मस्तपैकी असे सत्तू खूप छान लागलेले आहेत. तर आपण घेणार आहोत खाण्यासाठी. आणि इकडं पण आहेत हो का, खूप गोड आणि खूप विटॅमिन्स असते त्यामध्ये. तर असे सैतूत मस्तपैकी आपल्या झाडाला लागलेले आहेत. तर हे पण सैतूत आपण काढून घेऊ. तर मस्तपैकी असे लागलेले आहेत. खूप मोठे मोठे असे सैतूत आहेत हो का. आणखी आहेत हो का इकडं, छान छान पिकलेली आहेत. इकडं पण लागले तर सुंदर असे सैतूत आपले लागलेले आहेत हो का. एवढी चव असते ना, हे खूप गोड लागते तर खाण्यासाठी. गोड गोड सैतूत. सैतूत नंतर मी काढून घेणार आहे. ह्याची भाजी आहे, सरसो का साग म्हणतात का नाही, मोहरी. तर ही मोहरीची भाजी आहे. छानपैकी आपण त्याला पण घेऊ काढून. ही मोहरीची भाजी ना उकडून करायची किंवा डाळीमध्ये करायची, खूप छान होते. तर मस्तपैकी अशी आपली भाजी पण आलेली आहे. तर आपण हे काढून घेऊ. मोहरीची भाजी म्हणते त्याला. आणि मोहरीची भाजी ना खूप विटॅमिन्स असतात त्यामध्ये पण, आणि चवीला पण एकदम टेस्टी लागते. तर मस्तपैकी अशी मोहरीची भाजी पण आपण काढून घेतलेली आहे. का खूप आलती. कुंदराची पण आहे, इकडं पण आहे. तर इकडले बी काढून घेऊ आपण. तर ग्रो बॅग मध्ये लावलेली आहे भाजी ही. तर छानपैकी अशी आलेली आहे. कांद्याची पात पण आलेली आहे का. तर सुंदरपैकी असली मोहराची भाजी हो का. ही आहे कांद्याची पात, छानपैकी अशी आली आहे. कांदा आहे, रोप होतं ती लावलं होतं. आणि इकडं जे आहे ना रताळे आहेत बघा. आता हे रताळे मोठे मोठे आले. तर
इकडं आहेत तर खूप छान असे रताळे पण लागलेले आहेत. ही माती ना मी अशी घरीच बनविलेली आहे बरं. सेंद्रिय खत म्हणतात त्याला. जो आपला घरातला कचरा निघतो ना, पाला पाचोळा भाज्याचा फळांचा, हे सर्व मी एकत्र करून असं छान एका ग्रो बॅगमध्ये साठवून त्याचा खत केलेला आहे. आणि त्या खताची ही माती मस्तपैकी झालेली आहे. तर खूप सुंदर असे रताळे पण लागले. तर मी काढणार नाही आताच, आणखी थोडे दिवस थांबणार आहे. आणि मस्तपैकी रताळे पण आपण एका दिवशी काढून घेऊ छानपैकी असे. आता ही भाजी काढून घेतलेली आहे. तर छतावरची भाजी खूप छान आलेली आहे अशी मस्तपैकी. आणि इकडं मी सेवया बनवलेल्या आहेत. इकडं कांद्याची पात का कांदे आले तर. आणि इकडं जे आहे ना, मोहरी काढून आणलेली आहे शेतातली, तर ती वाळत आहे मस्तपैकी छानपैकी असं. आणि ही भेंडी, वाळलेली भेंडीचं बिया आता पुढल्या वर्षीसाठी ठेवलेलं आहे. तर का वांगी पण लागलेत, फुलं लागली तर. आणि हे आहे पात कांद्याचे. कांदे छानपैकी आलेले आहेत बघा. आणि इकडं जे आहे ना, इकडं हिरव्या मिरच्या आहेत. आता ते पिकल्या. आता पिकलेल्या मिरच्याची ना एवढी चटणी भारी होते ना. तर यामध्ये ना शेंगदाणे टाकावे लागतात, लसण आणि कोथिंबीर. खूप छान ही भाजी होते याची. तर सुंदरपैकी असा मिरच्या आपल्या लाल लाल झाल्यात. लाल मिरच्याची भाजी म्हणजे लाल मिरच्याचा ठेसा एवढा छान लागतंय ना. तर मी ही मुद्दामच लाल होऊ देण्यासाठी ठेवल्या होत्या. कारण झाडाला जर लाल झाली ना तर ठेसा लय भारी लागतो याचा. मध्ये लसण आणि थोडेसे शेंगदाणे टाकायचे, नाहीतर नुसते शेंगदाणे आणि टमाटे. शेंगदाणे टमाटे जर टाकले ना तर एवढी भारी ही चटणी लागते ना. तुम्ही कधी केली नसेल तर करून बघा एक वेळेस, खूपच भारी लागते. पण असे पिकलेले पाहिजे मिरच्या. पिकलेल्या मिरच्यालाच मस्तपैकी असं चव येते, टेस्ट येते. तर 3 साहित्यात आपण मोठे लट हार्वेस्ट केलेले आहेत. नंतर केलेली आहे मोहरीची भाजी. आणि आपण लाल मिरच्या तिखट त्या पण घेतलेल्या आहेत काढून. तर छानपैकी एकच पालकाचा धाटा आला इथं, तर छान आलाय. तर मस्तपैकी अशी भाजी आपली. आणि तुम्हाला मी दाखवते, हे शेंगा आहेत ना वरण्याच्या, हो का, असे घोपरे लागले. तर पण मी काढणार नाही, काय करणार आहे, हे बियासाठी ठेवणार आहे. बियासाठी खूप वेल होता मोठा असा, पण तोडला वेल. तोडल्यामुळं का सगळं गेलं. तर ही छानपैकी अशी घोपरे आहेत हो का शेंगाचे. आणि त्याचा जो वेल आहे ना असा ग्रो बॅगमध्येच लावलेला आहे. वरती गेलता वेल बघा, तर शेजारीन बाईनं काढून टाकली हो का, त्यांच्या छतावर गेलता. काढल्यामुळं ना ही वाळून गेला. एकच तोरंबी राहिली, तर त्या तोरंबीला एवढी लागली तर शेंगा. खूप सुंदर असा आजचा व्हिडिओ हो का. टमाटे पण खूप छान लागले. तर
सगळीकडे टमाटे लागलेत असे. आणि हा आहे टरबुजाचा वेल हा लावलेला आहे ग्रो बॅगमध्ये. लागतेत का नाही बघू याला आपण. तर आपला आजचा ब्लॉग कसा वाटला, तुम्हाला आवडला का? आणि जर आवडला असेल ना तर मस्तपैकी एक लाईक, शेअर आणि कमेंट करा छानपैकी. आणि हे गुलाबाची फुलं हो का, एवढे भारीला आहेत ना हे गुलाबाची फुलं. खूपच खूप छान अशी गुलाबाची फुलं लागले. तर गावरान गुलाबाची फुलं आहेत ती. तर व्हिडिओ जर आवडला असेल ना तर लाईक करा मस्तपैकी आणि व्हिडिओचा आनंद घेत राहा. धन्यवाद.